जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि खऱ्या अर्थानं मी देखील या खानाव पंचायत समिती गणामधून इच्छुक आहे आणि इच्छुक असल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींशी बोललेलो आहे। आमचे तालुका प्रमुख संदेशजी पाटील, आमदार साहेब विजयभाऊ पाटील, भाई शिंदे यांच्याशी मी आप्पा बुरके यांच्याशी मी माझी उमेदवारीची तयारी आहे अशी इच्छुक म्हणून मी याच्यामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये इच्छुक उमेदवार म्हणून माझी इच्छा प्रकट केलेली आहे। आणि आज जवळजवळ 25 ते 30 वर्ष सक्रिय राजकारणामध्ये मी सक्रिय आहे। मी आपटी ग्रामपंचायतचा सरपंच म्हणून 5 वर्षाचा कालावधी होता, सदस्य म्हणून 5 वर्ष, असे 10 वर्ष मी आपटी ग्रामपंचायतीचं नेतृत्व केलेलं आहे। आज माझी मिसेस आपटी ग्रामपंचायतीचं नेतृत्व करते आणि या पूर्ण भागामध्ये तालुक्यामध्ये मी मराठा समाजाचं या ठिकाणी नेतृत्व केलेलं आहे। मग मराठा समाजाचा क्रांती मोर्चा असेल किंवा या भागातल्या काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्याच्या बद्दल मी पूर्णपणे ताकदीनिशी या ठिकाणी उतरलेलो आहे। मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात गेल्या अनेक 25-30 वर्ष सक्रिय आहे। माझी इच्छा आहे की या गणामधून मला उमेदवारी मिळावी, तशी माझी इच्छा मी पक्षश्रेष्ठींकडे प्रकट केलेली आहे। जर पक्षश्रेष्ठींनी माझ्यावरती जबाबदारी दिली तर मी पूर्ण ताकदीनिशी या गणामधून निवडणूक लढवेन आणि नुसती लढवणार नाही तर या प्रभागामधून मी निवडून येण्याची मला खात्री आहे। या प्रभागामध्ये बऱ्यापैकी कारखानदारी आणि या प्रभागामध्ये बऱ्यापैकी डेव्हलपमेंट येत आहे। इथल्या तरुणांना रोजगार मिळावा, इथल्या कष्टकऱ्यांना काम मिळावं, इथल्या स्थानिकांना त्यांच्या हक्काचं हे मिळावं, रोजगार मिळावा ही अपेक्षा आहे। ती मिळवून देण्यासाठी मी कार्यरत राहील। नक्कीच ज्या वेळेस या इंडस्ट्रीमध्ये कुठले प्रश्न उपस्थित झाले त्यावेळेस मी मराठा स्वराज्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेकदा या कंपन्यांमध्ये जाऊन त्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत। जर एखाद्यावरती अन्याय झाला तर ते सोडवण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची अशी आमची छबी निर्माण केलेली आहे। त्यामुळे मला नक्कीच वाटतं की या प्रभागामध्ये मी 100% जर पक्षश्रेष्ठींनी मला उमेदवारी दिली तर नक्कीच या प्रभागामध्ये मी निवडून येईन आणि सर्वसामान्यांचे कामं मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन।